नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ टाकली होती की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभासंदर्भात नोटिफिकेशन काल आणि आज म्हणजे उद्या आणि परवा असं म्हणजे काल आणि आज येणार असं म्हटलं होतं, परंतु नोटिफिकेशन आलेलं नाही. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून रिप्लाय आला की सर तुम्ही म्हटलं होतं नोटिफिकेशन येईल पण नोटिफिकेशन आलं नाही, नेमकी अडचण काय आहे. अनेक लाभार्थ्यांनी असंही मेसेज केले की सर तुम्ही सांगितलं म्हणजे नोटिफिकेशन येणार परंतु आली नाही, याचा अर्थ असा की काहीतरी तांत्रिक अडचण असेल. पण मित्रांनो, आपण व्हिडिओ टाकली आणि ते चुकीची माहिती दिली वगैरे वगैरे असंही काही लोकांनी सांगू शकतील. आता काही लोकांचे मेसेज बघितले मी की सर तुम्ही सांगितलं पण मेसेज आलेलं नाही आहे, तुम्ही सुद्धा इतर लोकांसारखे आम्हाला फसवायला लागले का, अशा अनेक मेसेज किंवा कमेंट्स आल्या. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण देणं माझं काम आहे. कारण आपण व्हिडिओ टाकली त्यामध्ये काहीतरी तथ्य असतं, हे विचार घेऊनच आपण व्हिडिओ बनवत असतो. तर झालं असं की आपल्याला जी माहिती मिळाली की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैशांच्या संदर्भात नोटिफिकेशन वेबसाईटवरती आज संध्याकाळी किंवा उद्या येणार, या संदर्भात महत्त्वाची माहिती तुकाराम मुंडे साहेब यांच्या अतिशय जवळचे सहाय्यक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते. आणि त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर ती 100% आतापर्यंत खरी असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नाही. माझं 100% त्या गोष्टीवरती विश्वास असतो आणि मी डोळे झाकून त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय. त्याच पद्धतीने कालसुद्धा त्यांच्याकडून माहिती आली, तुमच्यासमोर ठेवली. त्यांनी ती माहिती सांगत असताना असंही म्हटलं की सर अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न असतात, कमेंट्स असतात किंवा फोन असतात, कमेंट्स न म्हणता फोन असतात की आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या, मंत्रालय काय करत आहे वगैरे. तर अशा पद्धतीचं आमच्याकडून तो पूर्णपणे सहमती दिलेली आहे. नोटिफिकेशन लवकरात लवकर आज उद्या येऊन जाईल. तुम्ही एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवा आणि टाकून द्या, म्हणजे अनेक लाभार्थ्यांना एक कळून जाईल की बाबा पैशाच्या संदर्भात आता सर्व काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत, तर नोटिफिकेशन नंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. तर अशा पद्धतीची ती माहिती होती, त्यामुळे आपण सुद्धा ती व्हिडिओ बनवली. तर कदाचित तांत्रिक अडचण असेल, कदाचित सुट्ट्या असतील, कदाचित दिव्यांग मंत्रालयाकडून पूर्णपणे यस असेल की बाबा आमच्याकडून तुम्ही पैसे वितरण करण्यास काहीही अडचण येणार नाही, बिंदास नोटिफिकेशन टाकून तुम्ही वितरण सुरू करा. अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळाली, आपण सांगितली. कदाचित नोटिफिकेशन आली नाही म्हणजे आलीच नाही, कदाचित नाही म्हणणार पण आलीच नाही आहे, पण त्याला काहीतरी अडचण असू शकेल. त्यांनी दिलेली माहिती आत्तापर्यंत खरी असते, मी सांगितलेली माहिती आत्तापर्यंत खरी तुम्हालाही वाटते. आणि मी माहिती सांगत असताना पूर्णपणे शहानिशा करूनच व्हिडिओ टाकत असतो, परंतु कुठेतरी विश्वास हाही महत्त्वाचा असतो आणि तो जपला पाहिजे. या उद्देशाने आपण काम करतोय आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून व्हिडिओ बघता. त्यामुळे कदाचित आज आली नाही, उद्या येणार नाही, 2 दिवसात आलेलं नाही, पण मात्र दिव्यांग मंत्रालयाकडून तरी पूर्णपणे यस आहे असं समजायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, जेव्हा काही नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमच्यासमोर ठेवली जाणार. चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती प्रसारित करणं, सांगणं हा उद्देश माझा कधीच नाही, कधीच नसतो आणि पुढेही नसणार. आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, हीच माझी खरी कामाची पावती आहे. अनेक लाभार्थ्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर माझ्या वतीने मी माफी मागतोय की मी सांगितलेली तारीख किंवा नोटिफिकेशन जाहीर होणार ती झालेली नाही आहे. तर तुमचं जर काही नुकसान झालं असेल तर कृपा करा, माफ करा. येणारी अपडेट तुमच्यासमोर ठेवली जाणार. ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा, ज्या ज्या लोकांना ती व्हिडिओ शेअर केली ती माहिती शेअर करते त्या लोकांना ही माहिती शेअर करा. किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेली माहिती ती खरी ठरली नाही किंवा झाली नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये जी काही माहिती असेल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार. हे एक क्लिअरिफिकेशन किंवा एक त्याचं उत्तर देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.